कलर ब्लाइंडनेसचे नेमके कारण काय? इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात, पण याशिवाय देखील अनेक रंग या जगात आहेत. काहींना लाल आणि हिरव्या रंगातील फरक कळत नाही, तर काहींना इतर रंग ओळखायला कठीण जातात. यालाच कलर ब्लाइंडनेस म्हटलं जातं. कलर ब्लाइंडनेस ही एक अशी स्थिती आहे, जिथे व्यक्तीला योग्य रंग ओळखण्यात अडचण येते. या अवस्थेला कलर विजन डेफिशियन्सी असंही म्हटलं जातं. डोळ्यांमध्ये असणाऱ्या फोटोरिसेप्टर सेल्सच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवते. त्यामुळे मेंदूपर्यंत योग्य रंगसंबंधित सिग्नल पोहोचत नाहीत आणि व्यक्तीला रंगांमध्ये गोंधळ निर्माण होतो. ही समस्या असल्यास एका रंगाचे वेगवेगळे शेड्स ओळखण्यात अडचण येते. रंगीत कागद किंवा अक्षर वाचताना समस्या निर्माण होते. काही लोकांना तेजस्वी प्रकाश किंवा बल्ब पाहिल्यावर डोळ्यांत ताण जाणवतो. जर ही समस्या जन्मजात असेल, तर तिच्यावर कोणताही उपचार नाही. काही वेळा औषधांच्या साइड इफेक्ट्समुळे किंवा वय वाढल्यावर कलर ब्लाइंडनेसची समस्या निर्माण होऊ शकते. कलर ब्लाइंडनेस हा कायमस्वरूपी आजार असू शकतो, पण योग्य सल्ला घेतल्यास काही प्रमाणात त्याचा परिणाम कमी करता येतो. याचाच अर्थ ही कलर ब्लाइंडनेस असलेली व्यक्तीची रंग ओळखण्याची क्षमता परत येऊ शकते. कलर ब्लाइंडनेस कशामुळे निर्माण होतो, याची अनेक कारणे आहेत. बऱ्याचदा मधुमेह असणे हे यामागील मुख्य कारण मानले जाते. मात्र, त्याही शिवाय अनुवंशिकता, ॲनेमिया, अल्झायमर, काही ड्रगचे दुष्परिणाम याचे पर्यवसान कलर ब्लाइंडनेसमध्ये होते. शिवाय, वयोनुपरत्वेही ही समस्या उद्भवू शकते. अगदी डोळ्यांचा थेट रसायनाशी संपर्क आला तरी हा त्रास होऊ शकतो. कॉन्टॅक्ट्स लेन्सेससह काही उपचार यावर केले जातात. मात्र, ठराविक कालावधीनंतर डोळ्यांची नियमित तपासणी यामध्ये विशेष महत्त्वाची ठरते, असे अभ्यासकांचे मत आहे.